नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ सायन्स अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वेळ न घालवता आपण पटकन आपल्या टॉपिककडे जाऊया. आजचा आपला टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रक्चर ऑफ अँथर. मागच्या काही लेक्चर्सपासून आपण आपला 12वी सायन्सचा बायोलॉजी या सब्जेक्टचा पहिला लेसन जो आहे रिप्रोडक्शन इन लॉवर प्लांट्स हा स्टडी करतो आहोत. रिप्रोडक्शन इन लॉवर प्लांट्स यामध्ये आपण स्टडी केलं व्हॉट इज ॲक्च्युली रिप्रोडक्शन, व्हॉट इज लॉवर प्लांट, व्हॉट इज हायर प्लांट्स. देन वी हॅव ऑल्सो स्टडीड अबाउट द टाइप्स ऑफ द रिप्रोडक्शन, sexual reproduction and asexual reproduction. Asexual reproduction in the plants is known as vegetative propagation. तर मग हे जे व्हेजिटेटिव्ह प्रॉपॅगेशन आहे, हे व्हेजिटेटिव्ह प्रॉपॅगेशन सुद्धा त्याचे काही टाइप्स पडतात. कटिंग आहे, ग्राफ्टिंग आहे, टिश्यू कल्चर आहे. दीज आर द टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. देन वी हॅव ट्राय टू अंडरस्टँड सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. For the sexual reproduction, flower is one of the unique and important organ which become developed in the plants. Especially flowering plants are the angiospermic plants. They are also considered as higher plants, and the higher plants are associated with the sexual reproduction. हायर प्लांट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. वी हॅव ऑलरेडी लर्न द स्ट्रक्चर ऑफ द फ्लावर. फ्लावर कन्सिस्ट अँड्रोशियम, फ्लावर कन्सिस्ट गायनोसियम. फ्लावरमध्ये आपल्याला अँड्रोशियम पाहायला मिळतो, फ्लावरमध्ये आपल्याला गायनोसियम पाहायला मिळतो. अँड्रोशियम इज ऑल्सो कॉल्ड ॲज काय म्हणतात बरं? अँड्रोशियमला आपण म्हणतो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्याच वेळेला गायनोसियमला आपण म्हणतो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. नाऊ द अँड्रोशियम कन्सिस्ट फिलामेंट अँड अँथर, कॉमनली नोन ॲज, त्यालाच आपण स्टॅमेन असं म्हणतो. ॲज वेल ॲज गायनोसियम इज ऑल्सो कॉल्ड ॲज कार्पियल. इट कन्सिस्ट स्टिग्मा, ovary. Now today we have going to discuss structure of anther. Structure of anther means, structure of anther is basically the part of the androecium. अँथर हा जो आहे हा अँड्रोशियमचा पार्ट आहे. मागच्या व्हिडिओमध्ये, मागच्या लेक्चरमध्ये आपण याच्यावर डिटेल स्टडी केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल, ज्यांनी ते लेक्चर पाहिलं नसेल, पटकन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओच्या लिंक्स मिळतील, त्या तुम्ही एकदा बघा, त्या स्टडी करा. त्याच वेळेला तुम्हाला हा जो पार्ट आज आपण घेणार आहोत हा समजणार आहे. अन्यथा तुम्हाला समजायला थोडंसं अवघड जाईल. म्हणून सांगतो पटकन मागचा पार्ट बघा आणि नंतर कंटिन्यू हा पार्ट पुढे बघा. ज्या विद्यार्थ्यांनी पाठीमागचा व्हिडिओ बघितलेला नाही आहे त्यांना मी रेकमेंड करतो की त्यांनी मागचा भाग बघावा. आता हे सगळं करण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक्स द्या, कमेंट्स करा, शेअर करा, की जेणेकरून हा कंटेंट फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळत राहील. बघा, स्ट्रक्चर ऑफ अँथर. अँथरच्या स्ट्रक्चरमध्ये अँथर इज द पार्ट ऑफ अँड्रोशियम. अँथर इज द पार्ट ऑफ अँड्रोशियम. अँड्रोशियम इज नथिंग बट इट इज मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन द प्लांट्स. प्लांट्समध्ये असलेली ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज स्टॅमेन. या अँड्रोशियमलाच आपण स्टॅमेन असं पण म्हणतो. मग हा जो स्टॅमेन आहे, दिस स्टॅमेन कन्सिस्ट अँथर अँड फिलामेंट. स्टॅमेन जो आहे याच्यामध्ये काय असतं? स्टॅमेनमध्ये असतो अँथर, स्टॅमेनमध्ये असतो फिलामेंट. ओके, फिलामेंट गिव्ह सपोर्ट टू द अँथर अँड कनेक्ट टू द बेस ऑफ द फ्लावर टू द अँथर. फिलामेंटचा रोल काय? फिलामेंटचा खूप काही मोठा रोल नाही आहे. फिलामेंट हा जो आहे हा त्या अँथरला सपोर्ट करतो आणि त्या
पूर्ण अँड्रोशियमच्या स्ट्रक्चरला बेस बरोबर कनेक्ट करून ठेवतो, फ्लावरच्या बेस बरोबर कनेक्ट करून ठेवतो. हेच फक्त फिलामेंटचं फंक्शन आहे, काम आहे. पण द मेन वर्क ऑफ द अँड्रोशियम डन बाय द अँथर, अँड्रोशियमचं जे काही महत्वाचं काम आहे, दॅट इज फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट. अँड्रोशियम मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं महत्वाचं काम काय? व्हॉट इज द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम? द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज टू प्रोड्यूस द मेल गॅमेट्स फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी मेल गॅमेट्स प्रोड्यूस करणं हे काय आहे, कोणाचं काम आहे? हे त्या अँड्रोशियमचं काम आहे. Male gametes are produced in the anther. Means anther produces the pollen grains. Inside the anther, pollen grain development takes place. Pollen development takes place. या अँथरच्या आतमध्ये पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट होते अँड इनसाइड द पोलन ग्रेन डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेट्स टेक्स प्लेस. या पोलन ग्रेनच्या आतमध्ये, ग्रॅन्युलर स्ट्रक्चरच्या आतमध्ये कशाची डेव्हलपमेंट होते? या ठिकाणी मेल गॅमेट्सची डेव्हलपमेंट होते. दॅट्स वाय हिअर टुडे वी हॅव गोइंग टू डिस्कस स्ट्रक्चर ऑफ द अँथर. अँथरचं स्ट्रक्चर काय आहे? Each and every androecium consists definite number of stamens. Here, definite or definite. Each and every androecium having some specific number of stamens. ठरलेलं आहे प्रत्येक फ्लावर मध्ये. In each flower, the structure is completely decided by the nature that it consists how many stamens. It consists how many ovaries. It consists how many stigmas. स्टिग्मा किती असले पाहिजे, स्टॅमिन्स किती असले पाहिजे, ओव्हरी किती असल्या पाहिजे, हे सगळंच्या सगळं ठरलेलं आहे. कोणी ठरवलेलं आहे? निसर्गाने ठरवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, मी तुम्हाला मागं सुद्धा म्हटलं होतं की नेचर इज वन ऑफ द ग्रेटेस्ट मॅजिशियन. निसर्ग, बायोलॉजी म्हटलं की नेचर इज सुप्रीम. दॅट्स वाय अँड्रोशियम कन्सिस्ट डिफायनाइट नंबर ऑफ स्टॅमेन्स. व्हॉट इज स्टॅमेन? स्टॅमेन कन्सिस्ट अँथर अँड फिलामेंट. अँथर आणि फिलामेंटचा मिळून जे स्ट्रक्चर तयार झालं त्याला आपण स्टॅमेन असं म्हणतो. त्यासाठी फ्लावरची फिगर जी मागच्या लेक्चरमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली आहे आपण, जिचं एक्सप्लेनेशन मी केलं होतं, ते एकदा तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल. स्टॅमेन इज नथिंग बट स्टॅमेन कन्सिस्ट अँथर अँड फिलामेंट. इथं मी लिहिलं, इथं म्हटलंय स्टॅमेन कन्सिस्ट फिलामेंट अँड अँथर. नाउ व्हॉट इज अँथर? मग अँथरला कसं डिफाईन करायचं? अँथर इज द फर्टाईल पार्ट ऑफ द स्टॅमेन. अँथर हा स्टॅमेनचा फर्टाईल पार्ट आहे. फर्टाईल पार्ट आहे म्हणजे कोणता पार्ट आहे? व्हॉट इज ॲक्च्युली फर्टाईल? Anther is associated with the development of male gametes and male gametes participate in the process of fertilization, means in the process of reproduction. That's why anther is called as fertile part of the stamen. आणि म्हणून आपण अँथरला स्टॅमेनचा फर्टाईल पार्ट असं म्हणतो. Anther is nothing but it is fertile part of the male reproductive system. It is fertile part of the androecium. It is fertile part of the stamen. हा जो anther आहे, then what is the structure of the anther? Then what is the nature of the anther? Anther is diathecous. Anther is diathecous. Diathecous means two lobe structure. Theca means lobe. Lobe means this part, single lobe.
सपोज दिस इज टीएस ऑफ अँथर. एक लक्षात घ्या, दिस इज द फिगर ऑफ द टीएस ऑफ द, दिस इज द डायग्राम ऑफ टीएस ऑफ अँथर. ही अँथरचा टीएस घेतलेली डायग्राम आहे. ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये तुम्हाला दोन पार्ट दिसणार आहे. हा एक पार्ट आणि हा दुसरा पार्ट. दिस इज द फर्स्ट पार्ट, दिस इज द फर्स्ट पार्ट, बिकॉज दिस पार्ट इज सेपरेटेड फ्रॉम द अदर. इथं सेपरेशन दिसतंय तुम्हाला. दॅट्स वाय दिस इज वन लोब. हा पहिला लोब आहे. अँड दिस इज द अनदर सेकंड पार्ट, दॅट्स वाय दिस इज सेकंड लोब. So, anther is diathecous in each and every plant species which follow the process of sexual reproduction. In that plant species, the anther become diathecous. परीक्षेच्या दृष्टीने पॉइंटचं प्रिपरेशन करा. पहिला पॉइंट तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, एक्सप्लेन टीएस ऑफ अँथर, किंवा स्केच अँड लेबल टीएस ऑफ अँथर. स्केच अँड लेबल असेल तर फक्त डायग्राम काढायची असते. 3 मार्क्ससाठी जनरली विचारली जाते, किंवा 3 मार्क्ससाठी विचारलं जातं एक्सप्लेन टीएस ऑफ अँथर. आता ज्या वेळेला एक्सप्लेन टीएस ऑफ अँथर विचारलं गेलं, व्हेन इन द एक्झामिनेशन the examiner, the board asks that explain TS of anther, then your answer must be included the diagram with explanation. त्यावेळेला डायग्राम पण तिथे गरजेची आहे, एक्सप्लेनेशन पण गरजेचं आहे. आणि ते एक्सप्लेनेशन काय असलं पाहिजे, स्पेसिफिकली कोणते पॉइंट्स असले पाहिजे. त्यात पहिला महत्त्वाचा पॉइंट आहे, अँथर इज डायथेकस मीन्स 2 लोब. हिअर दिस इज द फर्स्ट लोब अँड दिस इज द सेकंड लोब. हे 2 लोब तुम्हाला पाहायला मिळतील. 2 डिस्टिंक्ट लोब इथे पाहायला मिळतात. अँथर इज कन्सिस्टिंग और अँथर कन्सिस्टिंग 4 चेंबर्स इनसाइड दिस 2 लोब्स. हे 2 लोब झाले, हा पहिला आणि हा दुसरा लोब. या 2 लोबमध्ये जर आपण हा सिंगल लोब बघितला, याच्यामध्ये तुम्हाला 2 चेंबर दिसतील. हा पहिला चेंबर, हा दुसरा चेंबर. इकडे दुसऱ्या लोबमध्ये सुद्धा 2 चेंबर दिसतील. हा पहिला आणि हा दुसरा. म्हणजे टोटल चेंबर किती झाले, 4 चेंबर झाले. दॅट्स वाय द अँथर कन्सिस्ट 4 चेंबर्स. सो द अँथर इज कॉल्ड ॲज टेट्रास्पोरेंजिएट. अँथर मध्ये किती चेंबर आहेत, 4 चेंबर आहेत. अँथर इज हॅव्हिंग 4 चेंबर्स. सो द अँथर इज कॉल्ड ॲज, म्हणून त्या अँथरला म्हटलं जातं या ठिकाणी टेट्रास्पोरेंजिएट. Sporangiate means these chambers are associated with the formation of pollen grain inside the vacuole. Inside the vacuole of these chambers, pollen formation takes place. So these chambers are also called as sporangium. These chambers are also called as pollen sac. म्हणून या चेंबर्सला स्पोरेंजियम पण म्हटलं जातं आणि म्हणून या चेंबरला पोलन सॅक असं सुद्धा म्हटलं जातं. कन्फ्यूज होऊ नका. 2 शब्द एकाच कन्सेप्टसाठी वापरलेले आहे. स्पोरेंजियम म्हणजेच पोलन सॅक आणि पोलन सॅक म्हणजेच काय, स्पोरेंजियम. मग आता या ठिकाणी व्हॉट इज द फंक्शन ऑफ पोलन सॅक. आपण तर हे शिकलो की अँथर इज डायथेकस. Anther consists 4 chambers. So anther is also known as tetrasporangiate. Tetra means 4. Inside the pollen chamber, inside the pollen sac, or inside the sporangium, pollen formation takes place. Development of pollen takes place. या स्पोरेंजियमचं फंक्शन काय आहे. स्पोरेंजियम्स आर असोसिएटेड विथ द डेव्हलपमेंट ऑफ द पोलन ग्रेन्स. इनसाइड द स्पोरेंजियम, इनसाइड द पोलन सॅक, पोलन चेंबर्स, द पोलन ग्रेन्स आर डेव्हलप्ड. अँड पोलन ग्रेन्स hold
two male gametes. Inside the pollen grain we have getting two male gametes. पोलन ग्रेनच्या आतमध्ये गॅमेट्स असतात. किती गॅमेट्स असतात? 2 मेल गॅमेट्स असतात. दीज 2 मेल गॅमेट्स आर पार्टिसिपेटेड इन द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. दीज 2 मेल गॅमेट्स आर पार्टिसिपेटेड इन द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. हे 2 मेल गॅमेट्स रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये, फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये काय करतात? पार्टिसिपेशन करतात. आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्याला सेकंड पॉइंट जो लक्षात ठेवायचा आहे तो हा आहे की अँथर बिकम टेट्रास्पोरेंजिएट बिकॉज 4 चेंबर्स आर प्रेझेंट इनसाइड द anther. These chambers are also called as sporangium, pollen sac, or these chambers are also called as pollen chambers. Inside the pollen chambers, formation of pollen grain takes place. Here, tetrasporangiate means each lobe consists 2 pollen sac. बघा या ठिकाणी हा पहिला लोब आहे, हा दुसरा लोब आहे. पहिल्या लोबमध्ये या ठिकाणी 2 पोलन सॅक आहेत आणि दुसऱ्या लोबमध्ये या ठिकाणी 2 पोलन सॅक आहे. म्हणून आपण असं म्हटलं की each lobe consists 2 chambers. एका लोबमध्ये 2 चेंबर आणि दुसऱ्या लोबमध्ये या ठिकाणी झालं 2 चेंबर्स. देन pollen sac is also known as pollen chamber. The differentiation arises in the pollen sac when hypodermal cell gets transformed into the archispiral cell. The differentiation arises in the pollen sac. पोलन सॅक मध्ये बघा ही पोलन सॅक आहे, याच्यामध्ये सेल्सच्या लेवलवर डिफरन्सिएशन येते. When hypodermal cell, these are the hypodermal cell. Dermal cell means basically dermal cells are associated with the formation of outer layer of any surface. बाहेरचा जो सरफेस आहे कोणत्याही एखाद्या ऑर्गॅनलचा, तो बाहेरचा सरफेस फॉर्म करण्याची जी काही फॉर्म करणाऱ्या ज्या काही सेल्स असतात त्यांना डर्मल सेल्स असं म्हटलं जातं. मग व्हेन द अँथर बिकम इमॅच्युअर, ज्या वेळेला अँथर हा इमॅच्युअर असतो, ऑल द सेल्स आर कॉल्ड ॲज, या सगळ्या सेल्सला म्हटलं जातं हायपोडर्मल सेल. बट व्हेन द अँथर गेट्स simultaneously, slow by slow, towards the mature position or towards the maturity, ज्यावेळेला हळूवारपणे हा जो इमॅच्युअर अँथर आहे हा मॅच्युअर व्हायला लागतो, त्यावेळेला व्हेन हायपोडर्मल सेल गेट्स, त्यावेळेला ह्या ज्या हायपोडर्मल सेल आहे, इनर आतमधल्या हायपोडर्मल सेल ट्रान्सफॉर्म इनटू आर्चिस्पायरल सेल. या हायपोडर्मल सेल कशामध्ये ट्रान्सफॉर्म होतात? तर या हायपोडर्मल सेल या आर्चिस्पायरल सेलमध्ये ट्रान्सफॉर्म होतात. हियर द बंच ऑफ दीज सेल्स आर नोन ॲज आर्चिस्पायरल सेल. या ठिकाणी या सेल्सचा हा जो काही बंच तुम्हाला दिसतोय इथं, या ज्या काही टिश्यू दिसत आहे, दीज आर नथिंग बट आर्चिस्पायरल सेल. आर्चिस्पायरल सेल डिवाइड्स इनटू 2 टाइप्स ऑफ सेल्स. या ज्या आर्चिस्पायरल सेल आहे या सुद्धा म्हणजे हायपोडर्मल सेल्समधून ट्रान्सफॉर्म झालेल्या ज्या आर्चिस्पायरल सेल आहे, या आर्चिस्पायरल सेल 2 टाईपच्या असतात. पहिले आहे आउटर परायटल सेल, बाहेरच्या बाजूने इथं लोकेट झालेल्या आउटर परायटल सेल. बघा या ठिकाणच्या, या ज्या मी थोड्याशा हिरव्या स्केच पेनने दाखवलेल्या आहे, ग्रीन कलरने मी दाखवलेल्या आहे या सेल्स. These are outer parietal cell and inner sporogenous cell. बघा या ठिकाणी inside the pollen sac. These cells are known as sporogenous cells and these cells are capable to give rise microspore tetrad. या सेल्स
ज्या इनर स्पोरोजिनस सेल आहे. द इनर स्पोरोजिनस सेल आर कॅपेबल टू गिव्ह राईज द पोलन टेट्रॅड ऑर मायक्रोस्पोर टेट्रॅड. या ज्या सेल्स आहे या सेल्सला आपण मायक्रोस्पोर टेट्रॅड किंवा या मायक्रोस्पोरमध्ये कन्वर्ट होऊ शकतात, या मायक्रोस्पोरमध्ये डेव्हलप होऊ शकतात. मायक्रोस्पोर मीन्स मायक्रोस्पोरोजेनेसिस मीन्स आपला जो टॉपिक आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. बघा टीएस ऑफ अँथर किंवा स्ट्रक्चर ऑफ अँथर झाल्यानंतर जो पॉइंट येणार आहे तो पॉइंट आहे दॅट टॉपिक इज डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. इट कन्सिस्ट मायक्रोस्पोरोजेनेसिस. मेल गॅमेटोफाइट डेव्हलप होण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस असं म्हणतो. द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेट इन द स्पोरेंजियम, इन द पोलन सॅक, in the pollen chamber is called as microsporogenesis. ज्या वेळेला पोलन चेंबर मध्ये किंवा पोलन सॅक मध्ये पोलन ग्रेनचं डेव्हलपमेंट होतं आणि पोलन ग्रेनच्या आतमध्ये 2 मेल गॅमेट्स तयार होतात, त्या प्रोसेसला आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस असं म्हणतो. आणि म्हणून इथं म्हटलं की ईच स्पोरोजिनियस टिश्यू इज कॅपेबल टू गिव्ह राईज मायक्रोस्पोर टेट्रॅड. प्रत्येक स्पोरोजिनियस टिश्यू इथं ही जी इनसाइडला असलेली आतमधल्या लेअरला असलेली ही प्रत्येक स्पोरोजिनियस टिश्यू मायक्रोस्पोर तयार करू शकते. ईच परायटल सेल अंडरगोज डिव्हिजन टू फॉर्म अँथर वॉल लेयर. आता ही जी परायटल लेयर आहे, 2 आउटर परायटल सेल, या ज्या परायटल सेल्स आहे, हा जो लेयर आहे, दे आल्सो अंडरगोज सेल डिव्हिजन. बट हिअर विच टाइप ऑफ सेल डिव्हिजन फाउंड इन दिस परायटल सेल्स? outer parietal cells. In the outer parietal cell mitosis is the type of cell division which become form. या ठिकाणी ह्या ज्या सेल आहे ह्या डिप्लॉइड नेचरच्या सेल आहे. outer parietal cells are diploid. So these cells undergoes मायटोसिस फॉर सेल डिव्हिजन. यांच्यामध्ये मायटोसिसची प्रोसेस होणार आहे. अँड ईच परायटल सेल अंडरगोज डिव्हिजन टू फॉर्म अँथर वॉल लेयर. या ठिकाणी हा जो अँथर आहे याची ही जी वॉल तुम्हाला दिसते इपिडर्मिस, एंडोथेसियम, हा जो वॉलचा लेयर आहे जो मी ब्लॅक कलरने दाखवलेला आहे, हा जो लेयर आहे, लक्ष द्या इकडे बघा इथं नीट, हा जो लेयर तुम्हाला दिसतोय दॅट इज नथिंग बट डेव्हलप फ्रॉम द परायटल सेल. लक्षात आलं? हायपोडर्मल सेलचं डिव्हिजन होतं. हायपोडर्मल सेल ज्या इमॅच्युअर अँथरमध्ये असतात त्या हायपोडर्मल सेल ट्रान्सफॉर्म होतात आणि आर्ची स्पायरल सेल तयार करतात. आर्ची स्पायरल सेल म्हणजे जसं मॅच्युअर व्हायला लागतो अँथर तसं हे ट्रान्सफॉर्मेशन सुरू होतं अँड गेट्स हायपोडर्मल सेल्स गेट्स कन्वर्टेड इनटू आर्ची स्पायरल सेल. हिअर आर्ची स्पायरल सेल्स डिवायडेड इनटू आउटर परायटल सेल्स अँड इनर स्पोरोजिनियस सेल्स. 2 टाईपमध्ये डिवाइड होतात. हिअर इनर स्पोरोजिनियस टिश्यूज आर कॅपेबल टू गिव्ह राईज टू मायक्रोस्पोर व्हाईल द आउटर परायटल सेल्स अंडरगोज डिव्हिजन टू फॉर्म अँथर वॉल लेयर ऑफ द अँथर विच कन्सिस्ट इपिडर्मिस अँड एंडोथेसियम. नाऊ आता बघा, आता नीट लक्ष द्या. द वॉल ऑफ मॅच्युअर अँथर. आता इथं अँथर मॅच्युअर झालेला आहे, इथं अँथर मॅच्युअर नाही. इथं जे एक्सप्लेनेशन आपण बघितलं इथे अँथर मॅच्युअर नाही, इमॅच्युअर अँथर होता. पण इथं मात्र या एक्सप्लेनेशन पर्यंत येता येता अँथर काय झालेला आहे? मॅच्युअर झालेला आहे. द वॉल ऑफ द मॅच्युअर अँथर कन्सिस्ट ऑफ 4 लेयर. मॅच्युअर अँथर जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला 4 लेयर सापडतात. द फर्स्ट लेयर दॅट इज इपिडर्मिस. पहिला लेयर आहे इपिडर्मिस. इट इज आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेयर. इपिडर्मिस इज द आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेयर. इपिडर्मिस हा सगळ्यात बाहेरचा
प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. म्हणजे जसं एखाद्या प्राण्याच्या शरीरावर ही जी स्किन असते, स्किन काय आहे? इपिडर्मल लेअर आहे, किंवा स्किनलाच आपण दुसरं म्हणतो डर्मा. इपिडर्मिस आहे, बाहेरचा लेअर आहे. तसंच या अँथरमध्ये epidermis is the outermost layer. But what is the function of the epidermis? outermost layer आहे. पण इपिडर्मिसचं फंक्शन काय विद्यार्थी मित्रांनो? जसं स्किनचं फंक्शन आहे आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करणं, तसंच इपिडर्मिसचं फंक्शन आहे टू प्रोटेक्ट द अँथर. To protect the anther is the function of the epidermis. Now then second, endothecium. दुसरा लेअर आहे, पुढचा लेअर आहे. That layer is endothecium. It is sub-epidermal layer. Means again it is the functioning for the protection of the anther. Antherच्या प्रोटेक्शन साठीच हा लेअर आहे. बट इट इज कॉल्ड ॲज सब इपिडर्मल लेअर. याला सब इपिडर्मल लेअर म्हटलं जातं. म्हणजे फंक्शन सेम आहे, इपिडर्मिसला सपोर्ट करणं. कारण हा सिंगल लेअर झाला. इपिडर्मिसचा लेअर सिंगल सेलचा लेअर आहे, पण त्याला प्रोटेक्टिव्ह काय दिलेलं आहे? आपण एक दुसरा परत नेचरने तिथे लेअर तयार केला. दॅट इज एंडोथिसियम. इट इज सब इपिडर्मल लेअर. देन इनसाइड द एंडोथिसियम, एंडोथिसियमच्या आतमध्ये या ठिकाणी मिडल लेअर इज प्रेझेंट. मिडल लेअर इज कन्सिस्टिंग 1, 2 or 3 layers इनर टू द एंडोथिसियम. एंडोथिसियमच्या आतमध्ये 1, 2, 3 लेअर असू शकतात किंवा 4ही लेअर असू शकतात. दीज लेअर ऑफ सेल्स आर नोन ॲज मिडल लेअर. हे ज्या आतमधल्या ज्या काही टिश्यूजचा हा किंवा या ज्या काही सेल्स आहे, या सेल्सचा हा जो काही लेअर आहे, दॅट लेअर इज नोन ॲज मिडल लेअर. अँड द लास्ट लेअर, सगळ्यात शेवटचा जो लेअर आहे, दॅट इज कॉल्ड ॲज टॅपेटम. त्या लेअरला म्हटलं जातं टॅपेटम. बघा इथे दाखवलेला आहे हा टॅपेटमचा लेअर. टॅपेटम इज द आउटर मोस्ट बॉर्डर ऑफ द पोलन सॅक. टॅपेटम काय फॉर्म करतं? टॅपेटम पोलन सॅकची बॉर्डर फॉर्म करतं. इनर मोस्ट न्यूट्रिटिव्ह लेअर हॅव्हिंग स्पोरोजिनियस टिश्यू. टॅपेटम इज द इनर मोस्ट लेअर. सगळ्यात आउटर मोस्ट इपिडर्मिस, एंडोथिसियम, देन मिडल लेअर, अँड देन इनसाइड द मीन्स इनर द मिडल लेअर टॅपेटम इज प्रेझेंट. दॅट्स वाय टॅपेटम इज द इनर मोस्ट लेअर. टॅपेटम हा सगळ्यात आतला लेअर आहे. विच कन्सिस्ट स्पोरोजिनियस टिश्यू. टॅपेटम मध्ये ज्या टिश्यू आहे, या टिश्यू स्पोरोजिनियस आहे. मीन्स these स्पोरोजिनियस टिश्यूज आर ऑल्सो नोन ॲज. या स्पोरोजिनियस टिश्यूजला आपण म्हणतो मायक्रोस्पोर मदर सेल. these स्पोरोजिनियस टिश्यूज आर ऑल्सो नोन ॲज MMC, मायक्रोस्पोर मदर सेल. In this way, this is the complete structure, inside structure of the anther. The wall of the mature anther consists 4 layers. The outermost protective layer is called as epidermis. Then inner the epidermis, second protective layer is present. It is known as endothecium. Endothecium is subepidermal layer. Inside the endothecium, 1, 2, 3 or 4 layers, maybe 4 layers are also present, and these 4 layers are considered as middle layer. Inside the middle layer, the innermost layer of the cells are present. That layer is known as tapetum. Tapetum consists sporogenous tissues. Sporogenous tissues are also made up from or also called as microspore mother cell, because these tissues are made up from microspore mother cell. Microspore mother cell is also called as MMC. मायक्रोस्पोर मदर सेललाच MMC म्हटलं जातं. मायक्रोस्पोर मदर सेल इज द सेल फ्रॉम विच द मेल गॅमेट्स आर प्रोड्यूस. मायक्रोस्पोर मदर सेल काय आहे? Microspore mother cell is the cell from which male gametes are
प्रोड्यूस, मेल गॅमेट्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होतात, त्याला आपण म्हणतो मायक्रोस्पोर मदर सेल. व्हेन द अँथर कम्प्लिटली डेव्हलप्स. आता बघा, अँथरच्या या डेव्हलपमेंटच्या स्टेजेस होत्या. इथं इमॅच्युअर अँथर आपण डिस्कस केला, इथं मॅच्युअर अँथर डिस्कस करतो. पण ज्या वेळेला when the anther completely develops, the cell of the middle layers degenerate. ज्या वेळेला अँथर डेव्हलप होतोय म्हणजेच पोलन सॅक मध्ये पोलन ग्रेन कम्प्लिटली मॅच्युअर झाले. when the pollen grains are completely mature inside the pollen sac, then it is considered that the anther is completely mature. ज्या वेळेला पोलन ग्रेन हे पोलन सॅकच्या आतमध्ये मॅच्युअर झाले त्यावेळेला असं म्हटलं जातं की अँथर हा डेव्हलप झाला. ॲट दॅट टाइम द मिडल लेअर बिकम्स डिजनरेट. हा जो मिडल लेअर्स आहे, हा या ज्या सेल आहे मिडल लेअरच्या, दे बिकम डिजनरेट. टू पोलन सॅक ऑफ ईच लोब मर्ज टू फॉर्म वन चेंबर. मग काय होतं की या ज्या दोन पोलन सॅक आहे बघा, इथला मिडल लेअर जो आहे, या सेल्स डिजनरेट झाल्यानंतर हे जे पोलन सॅक होते हे दोन, एका लोबमध्ये किती पोलन सॅक आहे, या दोन पोलन सॅक आहे, या मर्ज होतात. दिस पोलन सॅक मर्ज टू ईच अदर. या कम्प्लिटली मर्ज होतात अँड दे फॉर्म अ सिंगल चेंबर. त्या काय करतात, एकच सिंगल चेंबर त्या ठिकाणी काय करतात, फॉर्म करतात. मग एकच सिंगल चेंबर का फॉर्म करतात? बिकॉज दिस इज द टाइम ऑफ रिलीज ऑफ द पोलन ग्रेन फ्रॉम अँथर. अँथर मधून पोलन ग्रेन रिलीज होण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे अँथर मॅच्युअर झालेला आहे. ज्या वेळेला हे दोन चेंबर, या मिडल लेअरच्या सेल डिजनरेट झाल्या, दोन चेंबर एकच झाले, देन काय होतं, द रिजन ऑफ डेस्कन्स बिकम फॉर्म ॲट ईच लोब अँड द पोलन ग्रेन रिलीज व्हेन द टू चेंबर्स मर्ज टू ईच अदर. देन हिअर द लोब बिकम प्रिक. या ठिकाणी हा जो लोब आहे याला हा त्या ठिकाणी इट बिकम ओपन. हा इथला लोब ओपन होतो म्हणजे फाटतो या ठिकाणी. द लोब बिकम ओपन, प्रिक. अँड व्हेन द लोब बिकम ओपन, देन दॅट रिजन, इथं जिथं त्याला हा लोब फुटला, कारण त्याला पोलन ग्रेन बाहेर टाकायचे आहेत, आणि म्हणून ज्या वेळेला या ठिकाणी लोब हा जो ब्रेक होतो, द लोब बिकम ब्रेक. And this region of the breaking is known as dehiscence. That's why the region of dehiscence, म्हणजे इथं फाटला ना, हा फाटला, ज्यावेळेला हा फाटेल हा लोब, त्याच वेळेला ब्रेक होईल, त्याच वेळेला आतले पोलन ग्रेन बाहेर येतील, रिलीज होतील नेचरमध्ये, इकोसिस्टीममध्ये. आणि म्हणून द रिजन ऑफ डेहिस्कन्स, त्या फाटलेल्या भागाला, ब्रेक झालेल्या भागाला म्हटलं जातं द रिजन ऑफ डेहिस्कन्स. बिकम फॉर्म ॲट ईच लोब. जसं इकडे एक डेहिस्कन्स तयार होईल, तसंच इथं पण एक ब्रेकिंग पॉईंट तयार होईल, तसंच इथं पण एक डेहिस्कन्स तयार होईल. द रिजन ऑफ द डेहिस्कन्स बिकम फॉर्म ॲट ईच लोब. प्रत्येक लोबला हा डेहिस्कन्सचा जो काही रिजन आहे, हा रिजन काय होतोय, फॉर्म होतोय. द रिजन ऑफ डेहिस्कन्स फॉर्म ॲट ईच लोब अँड द अँथर्स आर रिलीज इन द नेचर. आणि अँथर जे आहे ते अँथर कुठे रिलीज होतात, निसर्गामध्ये रिलीज होतात. ऑर द अँथर मस्ट बी, बाहेर येतात आणि दे बिकम स्टिक टू द सरफेस ऑफ द अँथर. या अँथरच्या बाहेरच्या बाजूने, बाहेरच्या सरफेसवर ते स्टिक होता, बाहेर येऊन. दिस इज the TS of the anther. This is the complete structure of the anther. This point is very important regarding to your HSC board examination. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, हा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे. कशासाठी महत्त्वाचा आहे? तुमच्या बोर्ड एक्झामसाठी मिनिमम 3 मार्कासाठी आहे. विचारलाच जातो, अनुभवावरून सांगतो तुम्हाला. एवढ्या एक्सप्लेनेशन नंतर तुमच्या लक्षात आलेलंच आहे की नक्की अँथरचं स्ट्रक्चर काय आहे,
नसल लक्षात आलं तुम्ही व्हिडिओ पुन्हा बघा. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. या ठिकाणी तुम्हाला मी जे काही प्रोव्हाइड करतोय हे सगळं कंटेंट फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला जर याचा फायदा होतोय समजतंय तर तुम्हाला लाईक केलंच पाहिजे. तुम्ही लाईक केलंच पाहिजे चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि डे टू डे बेसिसवर कधीतरी 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतं, पण ऑलमोस्ट प्रत्येक दिवशी बायोलॉजीशी रिलेटेड, सायन्सशी रिलेटेड एक व्हिडिओ, सिलेबसचा एक टॉपिक आपण घेत राहणार आहोत. त्यामुळे सायमल्टेनियसली तुमचं पूर्ण जे 12th सायन्सचं जे काही इयर आहे हे इयर याच्यामध्ये जो सिलेबस येतोय तो आपण कंप्लीट करणार आहोत. त्यामुळं पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट पण करा आणि लाईक पण करा. बघा एकदा क्विक आपण याचा ओव्हरव्ह्यू बघूया की काय काय आपण स्टडी केलं. स्ट्रक्चर ऑफ एंथर. Androecium is also called as male reproductive system. Androecium consists definite number of stamens. Stamens consist filament and anther. Filament gives support to the stamen and connect stamen to the filament gives support to the anther and connect anther to the flower base. This is only the function of the filament, but here we have understand what is the function of the anther. Function of anther is to produce male gamete, but anther is the fertile part of the stamen. Anther is diathecous, immature anther. If we focus on the immature anther or mature anther, in both condition, in both cases, the anther is diathecous, means it is 2 lobe structure. Each lobe consists 2 chamber. That's why total 4 chambers are present inside the anther. Total 4 chambers are present inside the anther. So anther is also called as tetrasporangiate. Each lobe consists 2 pollen sacs. Here chambers, pollen chamber is also called as pollen sac. It is also called as sporangium. So tetrasporangium or tetrasporangiate. Pollen sac is known as pollen chamber. The differentiation means what is the why it is heterogeneity inside the anther. Heterogeneity means here these cells are haploid cell and the outer layer cell, that is epidermis, endodermis and middle layer, these cells are become diploid cell. The anther consists both the type of cells that become haploid cell also and diploid cell also. So the differentiation means heterogeneity. This heterogeneity arises in the pollen sac when hypodermal cells gets transformed into the archispiral cell. When hypodermal cell gets transformed into the archispiral cell, कधी होणार आहे? When the anther become mature. ज्यावेळेला anther हा मॅच्युरिटीकडे जायला सुरुवात होईल त्यावेळेला ह्या ज्या कोणत्या सेल्स आहे, हायपोडर्मल सेल्स आहे, आर्चिस्पायरल सेलमध्ये कन्वर्ट व्हायला ट्रान्सफॉर्म व्हायला सुरुवात होईल. आर्चिस्पायरल सेल्स आर ऑफ 2 टाइप्स, outer parietal cells and inner sporogenous cell. Here function of the inner sporogenous cells. Sporogenous cells form sporogenous tissue and each sporogenous tissue is capable to give rise to microspore. स्पोरोजिनियस टिश्यूज पासून स्पोरोजिनियस सेल पासून स्पोरोजिनियस टिश्यूज तयार होतात आणि प्रत्येक स्पोरोजिनियस टिश्यू पासून मायक्रोस्पोर टेट्रॅड किंवा मायक्रोस्पोर तयार होण्याची, त्या ठिकाणी पोलन ग्रेन मध्ये डेव्हलप होण्याची ताकद या स्पोरोजिनियस टिश्यू मध्ये असते, कारण पोलन ग्रेनच्या आतमध्ये मेल गॅमेट्सचं डेव्हलपमेंट होतं. ईच पॅराइटल सेल. मग आता ठीक आहे आपण इनर स्पोरोजिनियस सेल्स बघितलं, पण आउटर पॅराइटल सेलचं काय? ईच पॅराइटल सेल अंडरगोज डिव्हिजन टू फॉर्म अँथर वॉल लेयर.
The wall of the mature anther consists of 4 layers. Parietal layer undergoes cell division mitosis to form the outer wall layer of the anther. Now each wall of the mature anther consists of 4 layers. The outermost layer is called as epidermis. It is functioning as a protective layer. Below the epidermis, endothecium is present. It is subparietal layer. It is also giving support to the epidermis and working for the protection of the anther. Now middle layer. Middle layer is known as, or below the endothecium, middle layer is present. It consists 1, 2, 3 or 4 layers. Then below the middle layer means at the core of the structure, the layer is present. That layer is called as tapetum. Innermost nutritive layer having sporogenous tissue. That layer is known as tapetum. Here nutritive layer. Nutritive layer ka? Because for the formation of the pollen grain, nutrition required, and the tissues of the tapetum provide nutrition to the pollen tetrad. Pollen tetrad means immature pollen. या immature pollenला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम टॅपेटमच्या सेल्स करतात. म्हणून these cells are also known as nutritive cells or nutritive tissues. म्हणून या सेल्सला न्यूट्रिटिव्ह सेल्स म्हणतात किंवा न्यूट्रिटिव्ह टिश्यूज असं सुद्धा म्हणतात. This is the structure of the TS of the anther. Inside the tapetum, the space is known as pollen chamber or sporangium or pollen sac, where actually the pollen formation development of the pollen grain takes place. Pollen grain hold 2 male gametes. Pollen grain holds 2 male gametes. When the anther become completely developed, ज्या वेळेला anther completely develop होतो, the 2 pollen sacs, the 2 pollen chambers merge to each other of a single lobe. एका सिंगल लोब मध्ये असलेले 2 पोलन चेंबर एकमेकांमध्ये काय होतात? मर्ज होतात. When the pollen chambers merge, केव्हा मर्ज होणार आहे? When the middle layers become degenerate. ज्या वेळेला मिडल लेयर डिजनरेट होतो. When the anther become mature, the middle layer become degenerate, and this leads to the merging of these 2 pollen chambers. मिडल लेयर डिजनरेट होतो, त्यामुळे या 2 पोलन चेंबर मध्ये काय होतं? मर्जिंग होतं. सेम ॲज हियर इन अनदर लोब, 2 पोलन चेंबर्स आर आल्सो मर्ज and the lobe become break. The point of breaking and the lobe become break to release the pollen grain in the ecosystem. या ठिकाणी सुद्धा हा लोब ब्रेक होणार आहे, इकडचा लोब ब्रेक होणार आहे. The point of breaking is called as region of dehiscence. हा जो ब्रेकिंगचा पॉइंट आहे याला म्हटलं जातं region of dehiscence, from which the pollen grains become released. की या region of dehiscence मधनं या ठिकाणी पोलन ग्रेन्स जे आहे हे पोलन ग्रेन्स काय केले जातात? रिलीज केले जातात. ओके, दिस इज कम्प्लीटली द स्ट्रक्चर ऑफ द एंथर. विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा, हा टॉपिक तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारला जातो. फिगर पण अगदी अतिशय व्यवस्थित तुम्ही प्रिपेअर करा. थिअरी जी आहे ती पण प्रिपेअर करा. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ज्या वेळेला आपलं लेक्चर चालू आहे इथे जे फळ्यावर लिहिलेलं आहे ते तुम्ही ॲज अ नोट्सच्या स्वरूपामध्ये लिहून पण घेऊ शकतात. लिहिलं पाहिजे, तुम्ही ऐकलं पाहिजे. लक्षात आलं नाही, पुन्हा पुन्हा लेक्चर ऐका. 100% तुम्हाला लक्षात येईल. कारण एकदा ऐकून बघा विद्यार्थ्यांनो, असं असतं की प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर वेगवेगळी आहे. काही विद्यार्थ्यांना एकदा ऐकल्यानंतर लक्षात येतं, अभ्यास पक्का होतो. काहींना 4 वेळेला ऐकावं लागतं, काहींना 10 वेळेला ऐकावं लागतं, त्यावेळेला ते लक्षात राहतं.
तुम्ही ठरवा की आपली कॅपॅसिटी किती आहे, आपली ग्रास्पिंग कॅपॅसिटी किती आहे. एकदा बघितल्यानंतर, एकदा ऐकल्यानंतर लक्षात आलं नाही, पुन्हा बघा. बघण्यासाठी तुम्हाला काही वेगळं करायचं नाही आहे, तुम्हाला वेळ द्यायचा आहे. मी पण वेळ देतोय तुमच्यासाठी, हे सगळं तयार करतो आहे. तुम्ही पण चांगला रिस्पॉन्स द्या, चांगला अभ्यास करा. लक्षात आलं नाही, पुन्हा बघा. व्हिडिओ तुमच्या मित्रांना, लेक्चर तुमच्या मित्रांनाही रेकमेंड करा. अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण एक्सप्लेनेशन घेत असतो, सोप्या भाषेमध्ये आपण एक्सप्लेन करत असतो. जो टॉपिक इथं मराठीमध्ये एक्सप्लेन केला, हाच टॉपिक, सेम टॉपिक मी जे आपले महाराष्ट्र बोर्डाचे हिंदी लँग्वेज असलेले, हिंदी भाषिक, ज्यांची मदर टंग हिंदी आहे, मातृभाषा हिंदी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी याचं एक्सप्लेनेशन हिंदीमध्ये घेऊन येत असतो. सेम टॉपिक, सेम पॉइंट, फक्त मी डिस्कशन करताना हिंदीमध्ये करतो. यही पॉइंट होगा, इसका डिस्कशन मैं हिंदी में करूँगा. तो वो जो वीडियो है, अगर आप में से किसी को ध्यान में नहीं आता है मराठी, तो आप वो हिंदी भाषा में जो एक्सप्लेनेशन होने वाला है वो वीडियो जाके आप देख सकते हो, वो लेक्चर आप जाके देख सकते हैं. लेकिन आप देखो, पण तुम्ही बघा, तुम्ही ऐका. आणि नुसतं बघू नका, नुसतं ऐकू नका, तर अभ्यास पक्का करा. कन्सिस्टन्सी ठेवा, सातत्य ठेवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या लेक्चरमध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट हा जो टॉपिक आहे आपला, हा स्टडी करणार आहोत. आजचा टॉपिक इथेच संपवतो, आपण इथे थांबूया. थँक्यू टू ऑल ऑफ यू. हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू. हॅव अ गुड डे टू ऑल ऑफ यू. बेस्ट ऑफ लक.